आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची राजकीय बातमी। भाजपचं मिशन महाराष्ट्र सध्या पाहायला मिळत आहे। राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे आज महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत। बाप्पाच्या दर्शनानंतर ते सागर या निवासस्थानी म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी एक बैठक घेणार आहेत। राज्याच्या राजकीय स्थितीचा ते आढावा घेतील। येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका आणि या विधानसभा निवडणुकांमध्ये यश हे मिळवायचंच या हेतूनं भाजप अतिशय हिरिरीनं उतरण्याच्या प्रयत्नात आहे आणि त्यासाठीच भाजपचं मिशन महाराष्ट्र पाहायला मिळतंय। लोकसभेत झालेली हाराकारी ही मोडून काढण्याचा प्रयत्न महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांच्या माध्यमातून भाजपला करायचा आहे आणि त्यासाठी जोरदार प्रयत्न आणि जोरदार तयारी ही भाजपच्या वतीनं केली जाते। त्यासाठी स्थापन झालेलं महायुती सरकार हे वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून सुद्धा कामाला लागलेलं आहे। मात्र त्या व्यतिरिक्तही सध्या जनमानस काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न सुद्धा भाजपच्या वतीनं केला जातोय। त्यामुळे भाजपचं हे मिशन महाराष्ट्र आणि त्यासाठीच राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत। आज ते दर्शन घेणार आहेत बाप्पाचं। वेगवेगळ्या ठिकाणी जातील। भाजपचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत। मात्र त्याचबरोबरीनं देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावरती या निवासस्थानी ते एक महत्त्वाची बैठकही घेणार आहेत। अधिक माहिती घेऊयात। रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राम, जोरदार तयारी सुरू झालेली आहे खरं तर भाजपची। कशा पद्धतीनं असणार आहे जे.पी. नड्डा यांचा हा दौरा? रामराजे यांच्याशी आपला नीट संपर्क होत नाहीये। मात्र हे बघतोय आपण भाजपचं मिशन महाराष्ट्र जे आहे ते जोरदार सुरू आहे, कारण जे.पी. नड्डा हे स्वतः महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आणि आता ते संपूर्ण आढावा घेणार आहेत विधानसभेच्या अनुषंगाने।